छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गो माता की भारत माता की आई राधा हर हर स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बाळा तुका महापूजा हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन संतांजिया राजा ब्रह्मानंद कटे विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्वयापिनी विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यंधकारां वहां हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासनीं संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही ऐकताय ना सर्वजण झोपल्या का काय जागी येत ना थोडं भिजले म्हणून कोणाला मोड फुटत नाही जागा मिळेल तिथे पटकन खाली बसायचं अजिबात
तोंडातून शब्द पण नाही निघला पाहिजे. माझा फार लांबचा प्रवास झाला माईबाप, आणि तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात. निदान एवढ्या दूर येऊन तुमच्या पदरात काहीतरी चांगलं पडलं पाहिजे असा माझा प्रांजळ मानस आहे. म्हणून वरुण राजा जोपर्यंत कृपा करेल आणि भगवान भोलेनाथांच्या पांडुरंग परमात्म्याच्या जोपर्यंत आज्ञेत आपण राहू, जोपर्यंत तो आज्ञे देईल वरुण राजाला, तोपर्यंत त्याच्या कृपेने सेवा त्याच्या चरणी समर्पित करूया. अजिबात कोणी उठू नका, उठू देऊ नका, बोलू नका, बोलू देऊ नका. हाताने टाळी वाजवायची नाही, मुखाने नामही घ्यायचं नाही. ते सगळं आम्ही गुत्त घेतलंय. पण आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब होईना नाही. कीर्तनात विक्षेप होईल. कीर्तनी विक्षेप तेची पै मरण. आपल्यामुळे विक्षेप होईल असं कृपया कोणी कृत्य करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे, आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट आवाज करू नका. बहुतेकांच्या परिचयाचा गोडा असा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबारा प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबारे म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो, ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे म्हणजेच इमानदारीने, कष्टाने, मेहनतीने केलेलं काम, केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. ठळक बातम्या संपल्या. आता घरी जाऊन कूलर लावून गोदाड्या घेऊन झोपले तरी हरकत नसावी. विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा: परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबाराय संत शिरोमणी श्री संत सावता महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने आणि पवित्र असणाऱ्या या सोनगीर नावाच्या नगरीमध्ये सद्गुरु गोविंदगिरी महाराज ना सद्गुरु गोविंद महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि सच्चिदानंद सद्गुरु शिर्डी निवासी साईनाथ, शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज आणि सद्गुरु गोविंदजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली ही भूमी आणि हाच तोच परिसर आहे की सद्गुरूंच्या दारात त्याचप्रमाणे मर्याई माता यात्रा महोत्सवानिमित्ताने श्रावण महिन्याच्या पवित्र पर्व काळावरती 5वा सोमवार 71 वर्षांनी जुळून आलेला योग की सुरुवात सुद्धा सोमवाराने आणि या महिन्याची सांगता सुद्धा सोमवाराने. आजचा सोमवार आणि पोळ्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. भक्तांच्या दृष्टीने सोमवारचा दिवस आहे म्हणून आनंदाचा दिवस आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने पोळ्याचा दिवस आहे म्हणून आनंदाचा दिवस आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र असलेल्या महिन्यात सोमवार त्यातला पोळा आणि श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस असा सुंदर जुळून आलेला सुयोग. आणि या सुंदर अशा पर्व काळावरती सोनगीर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी समस्त माळी समाज सोनगीर तालुका जिल्हा धुळे सर्व माळी बांधवाच्या आणि सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये माळी बांधवाच्या अथक परिश्रमाने प्रयत्नांनी संपन्न होत असलेला हा एक दिवसीय हरिकीर्तनाचा सोहळा 10 वर्ष झाले या ठिकाणी कीर्तन संपन्न होते. अजून 2 वर्ष झाली की या कार्यक्रमाला एक तप पूर्ण होणार आहे. आणि एक तप पूर्ण झाले की परमार्थात त्याची ताकद काही वेगळीच असते. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. त्याच्या आधी इथं वेगळाच कार्यक्रम होत होता पण चाळाच्या जागी आपण टाळाचा निनाद चालू केला. म्हणून एकदा माझ्यासाठी सोनगीरकर
माझ्या वतीनं तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. समाज कीर्तनाने सुधारतोच. कीर्तन हे कलियुगातलं समाज सुधारण्याचं, समाज प्रबोधनाचं सर्वोच्च साधन आहे. म्हणून कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज ॲट एंटरटेनमेंट. कीर्तन हे मनोरंजनाचं नाही तर ते मनोमंथनाचं साधन आहे. त्याला तितकंच उच्च आणि पवित्र असू द्या. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला हरिकीर्तनाचा, या कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सदस्य, त्यामध्ये अध्यक्ष श्री रवींद्र भाऊ शुकाचार्य माळी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आर के भाऊ माळी. रवींद्र भाऊ कुठं बसले? आर के आहेत का? शेजारीच आहेत का? म्हणजे मुकाडदम समोर असला की ऊस तोडायला बरं असतं. त्यातल्या त्यात मला पहिला फोन ज्यांनी केला होता, कोणी केला होता पहिला संपर्क? उपाध्यक्ष रमेश पाटील. त्याचप्रमाणे काय रमेश भाऊ माळी, रमेश काका माळी, तुमच्या लेखीच्या वयाची मी. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी आमची उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली असे गोकुळ भाऊ, कोंडू भाऊजी माळी, समस्त माळी पाटील माळी परिवार असेल, महाजन परिवार असेल आणि समस्त माळी समाज असेल. क्षमा असावी बरं का, मी जातीवाद्याच्या भोवऱ्यात तुम्हाला उभं करत नाही, पण ज्याच्या त्याच्या धर्तीवरती प्रत्येकाला आपली जात ही फार मोठी प्रिय. आणि मुळात वारकरी संप्रदायाने सगळ्या साधू संतांचा जातीसहित स्वीकार केला. जातीच्या स्वाभिमानासहित संतत्व बहाल करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव संप्रदाय तो म्हणजे माझा वारकरी संप्रदाय, की प्रत्येक संताबरोबर त्याच्या जातीला सुद्धा मोठेपण दिलं आणि संतांनी प्रत्येक जाती जन्म घेतला. म्हणून कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाना विष्णुदास, सेना नावी जाना विष्णुदास. कबीर मोमीन मुसलमान सेना नावी जाना विष्णुदास, सेना नावी जाना विष्णुदास. उपस्थित सर्व श्रोती सज्जन, माईबाप, सर्व सोनगिरकर, ग्रामस्थ मंडळी, मातृपितृवर्ग, आबाल वृद्ध, तरुण तरुणी, 7 ते 11च्या सगळ्या मालिका विसरून उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी, एकदा आमच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. मला येताना अध्यक्ष म्हटले, ताई 80% संख्या फक्त तुमची, 20% आम्ही असतो. तुमची सुद्धा मला असं वाटतं की 50% आमची, एक 60% आमची, 40% तुमची. पण कसं आहे ना, मुंग्याची नेहमी रांग असते, त्यामुळे त्यांची संख्या कळती. मुंग्यांची रांग असते. मी पुढचं काहीच बोलले नाही. बोलावं अशी इच्छा आहे का तुमची? मुंगळे कधी रांगीत चलतच नाही तो. तुमची संख्या भरपूर आहे पण तुम्ही पांगून आहे, त्याच्यामुळे तुमची टक्केवारी कळानं बरं का. एकदा माता भगिनी पुरुष मंडळीसाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा. उपस्थित सर्व ग्रामस्थ, वारकरी मंडळी, सर्व विनेकरी, पहारेकरी, सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरेकी सोडून सर्व श्रोते सज्जन, माईबाप, आबालांपासून वृद्धांपर्यंत, सर्व ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, आजी माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे आजी माजी अध्यक्ष, आमदार, खासदार, जहागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, बागायतदार, कोणीही जीवाचा न घडो मत्सर, चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, हरिकीर्तनासाठी उपस्थित, ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, अशा सर्वच गाणं कोकिळा सुरुवातीची ज्यांनी चाल गायली. या भागात मी नवीन आहे त्यामुळे मला कोणाचे नाव माहिती नाहीत. सुरुवातीचे अत्यंत अवीट गोड चाल ज्यांनी गायली असे हरिभक्तीपारायण आदरणीय बापू महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण आदरणीय चंदू महाराज, पलीकडचे हरिभक्तीपारायण विवेक महाराज. विवेक महाराजांपासून विनेकरी बाबांपर्यंत माझ्या पाठीमागे उभे असलेल्या माझ्या सर्व महिला टाळकरी माता भगिनी, दोन्हीही मृदंगवादक हरिभक्तीपारायण केशव महाराज आणि चैतन्य महाराज, पेटी मास्तर साहेबराव महाराज,
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन, साई साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेकोरेशन. एवढी पब्लिक आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा गाड्यांनी एवढं मोठं धाडस दाखवून इतके साऊंड लावले आणि आवाज अतिशय गोड आहे, क्लिअर आहे. कुठेही चीर नाही, कुठेही चूर नाही, कुठेही चार नाही. एकदा साऊंड सिस्टीम साठी मोकळ्या मनाने टाळी वाजवा. सर्वच कमिटी मंडळ असेल, आबालांपासून वृद्धांपर्यंत, तरुण तरुणी, तरणा भाग्यवंत, नटे हरी, नटे वरातीत, हरी कीर्तनात, म्हणून बहुतांश संख्येने तरुण मंडळीची सुद्धा उपस्थिती आहे. हरी कीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का? लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नियम नसतो. हरी कीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत. आता एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नको? सोनगीर घेऊ का नको? याच्यासाठी मीटर वाढत आहे बरं का. मग अध्यक्ष उपाध्यक्ष आपलं कसं आहे ना, हळूहळू ढाळे ढाळे एका कीर्तनात काय काय कळे सगळं ज्ञान एका कीर्तनात लोकांना मी देत नाही. लोकांना त्याची सवय लागते. मोबाईल सायलेंट ठेवा, स्वर बिघडतो त्याने. घेऊ का नको बोला? एवढा आग्रह करताय तुमच्यासाठी घेऊनच टाकते. पुन्हा वाटण काहीतरी म्हणायचं होतं राहून गेलं. घेऊ का? ताट बसा एकदा. बेटे सावधान. असं गळेल मळेल वाणी बसू नका. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार अडकी त्याला घुंगरं वारा, पान खाते तेरा घाम येतो, जरा जरा नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी दिली सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला पाणी आणते, आडाचा वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी ऋषी उशीर बशी बशीत कप कपात घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, सोनगीरकारांची लेट. सर्व श्रोती सज्जन माईबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून. कोणी राहिलं का? कोणी राहिलं असलं तर मला सिग्नल देत राहा बरं का प्लीज. नाही तर मायावर रुसायची एखादी तुम्ही. एवढ्या दूर येऊन मग काही फायदा नाही व्हायचा. सर्व श्रोती सज्जन माईबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून फार तरी काय. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, माईबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करूयात. विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती अभंग तुकोबर यांचा सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. प्रथम माझ्या सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या श्रोते मंडळीला, सगळ्या वारकरी मंडळीला श्रावण मासाच्या आणि श्रावण मासातील 5व्या सोमवाराच्या लक्ष हरिमय शिवमय शुभेच्छा. आणि सगळ्या शेतकरी बांधवालाच नाही तर समस्त महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना बैल पोळ्याच्या लक्ष शुभेच्छा. आजचा सण ज्याच्या जीवावर आपण जगतो, कारण बैलाचा वापर शेतकऱ्याने केला नाही तर भारतात 80% कृषी प्रधान भारत आहे. 80% भारतामध्ये शेती केल्या जाते आणि त्या शेतीतून पिकवलेल्या अन्नधान्यावरती भारत नाही तर सगळं ब्रह्मांड जगतं. कितीही तुम्ही जीवनामध्ये कितीही प्रगती केली तर माणूस सँडविचवर आणि ब्रेडवर राहू शकत नाही. किती प्रगती केली तर आपण काय कागद खाणार आहेत का? प्रगती किती केली तर खायला मात्र भाकरीच लागते. टाटा असो, अंबानी असो, कितीही सोनं नाणं असेल, किती नोटा असतील, पण खाताना काय कोणी सोनं नाणं खात नाही, नोटा खात नाही. प्रत्येक जगतो तो अन्नधान्यावरती. प्रत्येक जण जगतो. विको कमी करा, आवाज एकदम क्लिअर द्या, थोडं मजबूत द्या.
विठ्ठल प्रत्येक जण जगतो अन्नधान्यावरती, म्हणून रात्री झोपताना 2 लोकांचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला झोपायचा अजिबात अधिकार नाही. ज्याच्यामुळे सुखाचा घास घेतो त्या बळीराजाला कधी विसरू नका, आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप घेतो त्या भारताच्या जवानाला कधी विसरू नका. जय जवान. आणि हा शेतकरी बळीराजा ज्याच्या जीवावरती कष्ट करतो त्या बैलाचा आजचा सण, बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा सण. म्हणजे वर्षभर ज्यांच्याकडून काबड कष्ट करून घेतो त्यांना आजच्या दिवशी विठ्ठल. बरं झालं तुम्ही त्याला स्टेजवर पाठवलं नाही. मारावून तुमच्या पोटी जन्माल्यावर तुम्हाला कळा ना का पुढं होते. कॅमेरा चालू येते, कॅमेरामन फिरावलं असतं काय केलं असतं. तसं पाठवू नका आता कोणाला पुढं. विठ्ठल या एक दिवस वर्षभरातील श्रावण अमावस्येला, याला पिठोरी अमावस्या म्हटले. श्रावणाची सांगता उद्यापासून काही जातीला तर इतका आनंद होतो, कारण 1 महिनाभर काळ्या पिशवीला कर्फ्यू, नो एंट्री. त्याला झुलत झुलत गड्याला येताच आलं नाही ना, रॉंग नंबर लागतच नव्हता त्याचा. काही काही येताना पाहते घर नंबर हो ते तरी पुढेच चली ते दलिंदर काही काही. आता उद्यापासून मोकळे गडी 11 महिने. श्रावणात इतक्या समस्या असतात. लोक आम्हाला जेवायला बोलवतात, कथा असेल तर त्या ठिकाणी, ताई आपल्या घरी तुम्हाला जेवायला म्हटलं, पण तो म्हणे पण बिन काही नाही, सध्या सरावण चालू आहे. म्हणलं बाबा 1 महिना सरावण, पण तो 11 महिने रावण, हे गणित कुठे लावायचं. म्हणून उद्यापासून जे असे बंधनात होते बिचारे त्यांना असं तुरुंगात टाकल्यासारखं झालं होतं. उद्यापासून 11 महिने मोकळे खट होणार आहेत ते. आजचा अत्यंत महत्वाचा कृषी या क्षेत्रातील आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कर्नाटकातही प्रमाणात साजरा केला जातो. कर्नाटकीय बेंदूर त्यालाच म्हणायचं बैल पोळा. आणि बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा, वर्षभर ज्या बैलाकडून काबड कष्ट करून घेतो त्यांचे आज आभार मानायचे, त्यांना सुद्धा थोडासा दिलासा द्यायचा, त्यांना आराम द्यायचा. म्हणून पहा तुम्ही, आज बैलाचं लग्न लावलं जातं. हा पार्वती मातेचा शापही आहे. त्यामागे अनेक कथा आहेत, पौराणिक सुद्धा, दंतकथा सुद्धा, त्या तुम्हाला ज्ञात आहेत. त्यात वेळ न घालवता थोडक्यात पोळा या सणावरती विश्लेषण करून या बैलाचं त्या जू इकडे काय म्हणतात, जूच म्हणतात ना, जू म्हणतात का काय म्हणतात, ते गळ्यात देतात ते बैलाच्या, काय जोत, जोत, हा जोत. त्या जोतासोबत बैलाचं लग्न लावलं जातं. आणि ज्याचं लग्न लावलं जातं त्याला आदल्या दिवशी अंगाला खांदेमळणी असते की नाही इकडं. हे पा माझे पती जरी कीर्तनकार असले तरी शेतकऱ्याचीच पोरगी, शेतकऱ्याची सोनी मी. त्या काळ्या मातीत मी लहानाची मोठी झाली. आम्ही काय फॉरेन मधून येतो का काय. आणि मुळात कीर्तनकार बहुतांश गरीब घराण्यातीलच असतात. मोठाले लोक त्यांचे लेकर आळंदीला टाकीत नाहीत कधी. जेवढे कीर्तनकार आहेत तेवढे गरीब घराण्यातले आणि शेतकऱ्यांचेच लेकर आहेत. ज्याचं लग्न लावलं जातं त्याला आदल्या दिवशी अंगाला हळद लावली जाते. म्हणून तूप आणि हळद मिक्स करून खांदे मळणी असते, खांद्याला हळद लावली जाते. खांदा शेकावला जातो काही ठिकाणी, इकडे शेकवला जातो की नाही मला माहिती नाही. गुळ आणि तूप पोळीमध्ये मिक्स करून त्या बैलाला खाऊ घातलं जातं. आदल्या दिवशी त्याला भातही चारल्या जातो आणि आज त्याला पुरणाची पोळी दिल्या जाते. कोणाला कोणाला वर्षभर कोणाला असते, बैलाच्या मालकाला. पण आजच्या दिवशी बैलाला पोळी घातल्या जाते, त्याचा साज शृंगार केला जातो, त्याच्या अंगावरती झूल टाकली जाते, त्याच्या शिंगाला बेगड बांधली जाते, रंगीबिरंगी त्याच्या शिंगाला फुगे लावले जातात. त्या बैलाचं औक्षण केलं जातं, त्याची पूजा केली जाते. त्याच्या मुखात पुरणाचा घास भरवला जातो, त्याला सोन्याच्या अंगठीने ओवाळल्या जातं, त्याला निरंजन ओवाळलं जातं, त्याला गहू धान्य खाऊ घातल्या जातं. ते जोत सुद्धा आमच्याकडे जू म्हणतात त्याला मराठवाड्यामध्ये, ते कावाने रंगवल्या जातं. ज्याला बैल नसतील सिटीमध्ये शहरांमध्ये सुद्धा ताटावरती
त्या पाटावरती बैल मांडतात आणि घरातल्या घरात पूजा करतात का? आपल्याला बैल नाहीत म्हणून आपण सण साजरा नाही करायचा असं नाही. अन्नधान्य आपण खातो, पण जो शेतकरी बळीराजा ज्याच्या जीवावरती सगळी जमीन कसतो, पिकवतो, त्या बैलांच्या विषयी कृतज्ञता आपणही व्यक्त केली पाहिजे. म्हणून शहरांमध्ये सुद्धा मातीच्या बैलांचं पूजन केलं जातं. विठ्ठल इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजेत माईबाप. सगळ्या गोष्टींचे भाव आतापर्यंत गगनाला भिडलेत. आतापर्यंत माझ्या वडिलांचा जन्म 74चा, तेव्हापासून आतापर्यंत 85चा, म्हणजे ज्यावेळेस त्यांना कळत होतं, चांगलं 10-11 वर्षाचे असतील तेव्हा त्यांना कळत होतं, तेव्हापासून त्यांनी भाव सांगितले. आतापर्यंत सोन्याचा भाव 15 ते 20 पटीनं वाढला एवढ्या वर्षामध्ये. पण अजूनही पहा तुम्ही कापसाचा, सोयाबीनचा भाव, इकडे जास्तीत जास्त कापूस पिकवलं जातं, कापसाचा, गव्हाचा, बाजरीचा, ज्वारीचा. कांद्याचा भाव वाढला की लोकांना इतकी पोटात कळ उठती. आतापर्यंत काजू बदामाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आपण पंचायती बी करीत नाहीत आणि खातं बी नाहीत, आपली विकत घ्यायची ऐपत नाहीत. पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला का काहीचा असा पोटसूळ उठतो. पोटसूळ कळतं तुम्हाला? त्यांना भाकरच गिळत नाही हो. पण वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप. हे पोट तिडकीन आणि तळमळीनं वाक्य आहेत कीर्तनातली. जोपर्यंत भारतातला बळीराजा सुखी होऊ शकत नाही, तोपर्यंत भारतातल्या कोण्याही व्यक्तीने चांगल्या आणि सुखाच्या दिवसाची अजिबात अपेक्षा करायची नाही. अन्नदाता सुखी भव. जोपर्यंत एक काळ असा होता की या भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, पण त्याच भारत देशामध्ये शेतकऱ्याच्या सरणाचा धूर निघतोय. आणि सगळ्यात जास्त जर शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असतील तर विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा. विदर्भ आणि खानदेश जास्तीत जास्त संख्या आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे माईबाप. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन सगळ्या देशाच्या अन्नधान्याची आणि 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करतो आज तो शेतकरी बळीराजा. त्याच्यावर जर फाशी घ्यायची वेळ येत असेल, खरं तर बैल पोळा त्या दिवशी साजरा होईल ज्या दिवशी त्या बैलाचा बळीराजा सुखी होईल. आणि ज्या दिवशी हे सरकार बळीराजाला सुखी होण्याची प्रतिज्ञा घेईल आणि बळीराजा सुखी कसा होईल याविषयी ज्या दिवशी प्रयत्न करत राहील, त्या दिवशी भारतामध्ये आजची दिन यायला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. विठ्ठल काय झालं, शहरातलं जोडपं गावाकडे चाललं होतं. त्या बाईचं नवीन लग्न झालेलं. शहरातली तिनं कधी पोळ्याचा सण, बैलाचा सण तिनं कधी पाहिलाच नाही. आणि नेमकी सणाच्या दिवशी नवरा तिला मोटरसायकलवर घेऊन गावाकडे जाऊ लागला. कारण बैल पोळ्याचा सण शहरातपेक्षा खेड्यांमध्ये जास्त साजरा होतो. मी काय बोलते, माझं व्यवस्थित बोलणं कळतं ना तुम्हाला? तुम्ही असे तुमल्याने काऊन पाहून राहिले माझ्याकडे? तुम्ही काय नाराज आहेत का माझ्यावर? ताट बसा बरं एकदा, माझ्याकडे पहा, हसा, स्माइल प्लीज. एका दिवशी छातीत चमकून भुसकून मरून जातात, मग हसायचंही राहून जातं, सगळंच राहून जातं. मोकळे बसा, फ्रेश बसा, मोकळे बोला, मोकळे हसा. त्या बाईनं आतापर्यंत कधी बैलाचा सण पाहिलेलाच नव्हता. खेड्यातच, शहरामध्ये झालेली, शहरातच वाढलेली. तिनं तिच्या नवऱ्याला विचारले, हे अजित, ही रस्त्याने मिरवणूक कशाची चालली? तो म्हणे, हे बैल आहेत. मग बैलांना असं का सजवले, किती डेकोरेशन केलं? तो म्हणे, आज बैलांचा सण आहे, पोळा. ती म्हणे, अय्या अजित, बैलांचा पण सण असतो? तो म्हणे, हो, मग बैलाचा पण सण असतो. महाराष्ट्रात बैलाचा सुद्धा सण आहे, नागाचा सुद्धा सण आहे, नागाची सुद्धा पूजा आहे, बैलाची सुद्धा पूजा आहे. बैलाचा सण असतो, त्याला बैल पोळा म्हणतो. ती म्हटली, अय्या अजित, बैलांचा सण असतो, म्हशीचा एखादा सण नसतं का? तो म्हणे, येईन ना 14 जानेवारीला म्हशीचा. कीर्तन झाले, माई फजिती करायच्या तुम्ही. विठ्ठल हे विनोदाने लक्षात घ्या. मी सणांना नावं ठेवत नाही. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही.
आज सोमवारी श्रावणी सोमवार आणि 5 सोमवारी तुम्ही काय काय पूजा केली? तुम्ही पूजा केलेलीच आहे. आणि शिवामूठ, आजची शिवामूठ होती ती म्हणजे सातू. जव वेगळं आणि जवस वेगळं बरं का. आजची शिवामूठ हा 5वा सोमवार आपल्या नशिबाला आला यावर्षी. सुरुवातही सोमवाराने झाली श्रावणाची आणि संगताचा सुद्धा सोमवाराने झाली. तब्बल 70-71 वर्षानंतर आलेला आपल्या भाग्याने हा दिवस. नशिबात जे असतं ते देवाला सुद्धा बदलवता येत नाही, पण नशिबात जे असतं कर्म ज्याला बदलवता येतं त्याला देव नाही तर देवांचा देव महादेव म्हणतात. विठ्ठल अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का. अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का. अरे काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. जो भक्त हो महाकाल का. आणि पवित्र अशा श्रावणाच्या संगतेला आणि भाद्रपदाच्या पूर्वसंध्येला माझ्या वाट्याला लाभलेली ही सेवा, सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. मला सांगायला आवडेल तुम्हाला साधू संतांचं एकही अभंग आठवावी ही विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. सामान्य व्यक्तीने आज उचललेलं पाऊल जर तो विनाकारण उचलत नसेल तर साधू संतांचा अभंग आणि ओवी ही विनाकारण कशी असेल. विचारा एखाद्या माणसाला, तुम्ही भाऊ कुठे चालला? तो काय नाही म्हटले ते पोरीचं लग्न जमले बस्ता बांधायला चाललोय. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती, तिकडे लक्ष देऊ नका. विठ्ठल कुठे चाललात भाऊ? पोरीचं लग्न जमले बस्ता बांधायला चाललो. असंच असतंय ना. मी हानू हानू घेईन बर का तुमच्या पुढं, माना नाही हलवल्या तर. कुठे चाललात नाना? पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठं चाललात तात्या? पोरगा MBBS करतोय त्याला भेटायला चाललो. धुळ्याला आहे का MBBS कॉलेज? कुठे चालला जिजा? पोरगी PhD करते ना, तिला युनिव्हर्सिटीत भेटायला चाललो. कुठं चालला तान्ना? काय नाही म्हटली ताई पहिली मेली म्हणून. मी खाली येऊ का माईक घेऊन? पहिली मेली म्हणून. मला वाटलं तुम्ही खानदेश मधले लोक लय साधे भोळे येत राव. तुम्ही तर लय चॅप्टर निघले, तुम्ही भोळ्याचं पांघरून घेऊन राहिले का? ते टपूनच होते. त्यांना वाटलं ताई नाही बोला ना, आम्ही लगेच अर्ध वाक्य पूर्ण करो. पहिली मेली म्हणून ते लगेच टपूनच दुसरी करायला चाललो. तुम्ही पहिलीची नजरच नाही पाहिली जो इकडून अजून. इथं पहिलीच भेटाना माऊली, दुसरीच्या कुठं गप्पा आणता तुम्ही. एकच नारीन जगात भारी, गणपतीला 2 सिद्धी आणि बुद्धी, तुमची एकच मोठी जिद्दी. हे केलाच फेरेन लावली पावडर पुरवता नाकात दम आलाय नाकात. एकीनच इतकं बेजार केलं. हा तुम्ही कधी घरी पाहुणे रावळे तिच्या बिचारीच्या तोंडाचा पट्टा सुटाव कोणाच्या? पहिलीच्या नाही एकीच्या. तुम्हाला काय पूर्णाची पळ्या जास्त झाल्या का काय कळलं ना मला काय. तिला किती रिक्वेस्ट करा तुम्ही, माझी माय जगदंबा तुझ्या पाया पडतो ग, फक्त हॉल मधले पाहुणे रावळे जरा हालू दे. मग तुला काय कानाला धरून 4 भीतीच्यात खसकायचं तर खसक्यो, काय भांडायचं तर भांड. पण ती बिचारी इतकी खानदानी असते ना, ती आवाज चढून बोलती. ती म्हणती पाहुणे असो नाही तर रावळे असो मी बोलणार म्हणजे बोलणारच. सोनगिरकर लहानपणी म्हणायची पा बेंडकीला दगड मारू नका बायको मुकी भेटती. आता तुम्हाला घरी कदारल्यावर असं वाटत असेल ना कधी कधी लहानपणी नेम धरून बेंडकीचा तोंड पाहून दगड आणला असता तर अध्यक्ष म्हणजे ते म्हणले की त्यांच्याचकडे पाहायचं असतं का? बरं झालं असतं. कारण ज्याची बायको मोकी तो सर्वात. आमचे महाराज सोडून तुम्ही सर्वांनी म्हटलं तरी चालतं. विठ्ठल पहिली मेली म्हणून दुसरी. आता एकच भेटाना गावगाव इतकी परेशानी इतके प्रॉब्लेम आलेत. माग मोर्चा निघाला होता पा कलेक्टर ऑफिसला का तहसील ऑफिसला मागे सुटा बुटात पोरांनी. आता ती
ही काय नोकरी आहे का म्हणून सरकार देईन तुम्हाला? प्रत्येक गावात इतका प्रॉब्लेम आहे. आम्ही प्रत्येक भागात गेलो, लोक म्हणतात ताई तुमच्या भागात आमच्या पोराला एखादी पोरगी तरी पाहा लग्नाला. मी म्हटलं माझ्या गावात 35 वयाचे 35 येत बिना लग्नाचे. तेच म्हणते वहिनी कुठं पाहा राव पोरगी. अडचण इतकी मोठी माईबाप. काळ भयानक आहे. पहिली मेली म्हणून दुसरी. विचार बदला देश बदलेल. पहिली मेली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो, दुधाची गाय आणायला चाललो. विचार असाही करता येऊ शकतो. सामान्य व्यक्तीने घरातून बाहेर टाकताना उचललेलं पाऊल विनाकारण नसतं, तर साधू संतांचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल? स्वार्थासाठी प्रयत्न करतो असतो माणूस आहे. इतका लबाडे माणूस, माणसासारखा लबाड लांडगा सुद्धा नाही. धुरत नुसता कावळं म्हटलंय, माणूस जास्त धुरतय. आज माणसं पाप केलेलं झाकून ठेवतात आणि पुण्य प्रगट करतात. आतापर्यंत किती पंक्ती घातल्या, किती दान केलं, किती सप्त्याला वर्गणी गेली, लोक गल्ली तो भरवून सांगतात. पण आतापर्यंत लोकांनी श्रीमंत होण्यासाठी किती लोकांचे मुंडके मोडलेले, किती लोकांचे काटे काढले, किती लोकांचा तळतळाट घेतला, हे मात्र कोणी जग जाहीर करत नाही. पाप लपवून आणि पुण्य प्रगट करणं ही जगाची रीतच आहे. लोक काशी केलेली सांगतात, पण काशी कोण्या काशीमुळे करावं लागली हे मात्र कोणी जग जाहीर करत नाही. जगाच्या पाठीवरती पुण्य प्रगट करणं, आपल्या पत्तरवळीवर भात आला पाहिजे ही रीत माणसाची. स्वार्थासाठी ज्याचा प्रयत्न आहे त्याला माणूस म्हणा, पण जगात कल्याणासाठी ज्यांचा अवतार झाला त्यांना संत म्हणा. उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, शोधून आले संत हिताहित जगाचे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त, आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाची. वाजवाना जोरदार टाळी एकदा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, जगत कल्याणासाठी ज्यांनी अवतार घेतला अशा संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. अरे एवढे येडे इद्रे येत आपण, तरी आपला जन्म महाराष्ट्रातला आहे. पुण्य काय कमी असन का आपल्या वाडवडिलांची? तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. जगात नाहीत एवढे संत भारतात जन्मास आले. जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले, भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. 4 धाम
7 मोक्षपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, हिमालयासारखा पर्वतराज, भारतातील प्रत्येक गाव ना गाव तीर्थक्षेत्रे, भारतात वाहणारी प्रत्येक नदी गंगाई, अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेली, हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए, और मरने के बाद हमारे अस्थि को कोई गंगा जी में विसर्जित करेगा और बहती हुई गंगा की धारा में से हमारे अस्थियों को कोई कान से लगाएगा तो हमारे अस्थियों से भी आवाज गूंजेगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र श्रेष्ठ आहे। या महाराष्ट्रात 4 गोष्टी ज्या इतरत्र आपल्याला शोधूनही सापडणार नाही। हे ते पहिली गोष्ट संत, दुसरी गोष्ट ग्रंथ, तिसरी गोष्ट पंत आणि चौथी गोष्ट भगवंत। ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा पंत आणि पंढरीश परमात्म्यासारखा भगवंत। काही अडचण आहे का? बोलू नका। आता जो जागा सोडीन तो कायमची जागा सोडीन। विठ्ठल पवित्र महाराष्ट्र तुमचा माझा जन्म, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची, आमचा दिवाना ही अमुची आहे बोली, आसमानी झळके भव्य पताका भगव्या सरी पटक्याची, महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। पवित्र महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो, देवाने इतर प्रकारची उनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं आणि कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली। इतर प्राणी देवाने आडवे जन्माला घातले, कुत्रा, मांजर, वाघ, कोला, बैल, म्हशी, मी हानो हानो घेईन तुमच्या पुढे बर का, सगळे आडवे। माणूस काय त्या पांडुरंगाचा साचा संपला होता का? त्याला वाटलं उभे जन्माला घातले तरी इतके आडमुठ्यात शिरत येतं, आडवे जन्माला घातले ते कोणतंच काम नीट होऊ द्यायचे नाही। आडवे जन्माला माणसं घातली असते तर देवाला वाटले गेटवर बोर्ड लावतील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर। माणूस महत्वाच्या कामाला निघाला आणि जाऊ नये पण त्याला आडवी गेली, कोण? बायको। मी काहीच बोलले नाही, हे बोलले बर का। आडवी जर गेली कोण? मांजर। तर लोक माघारी फिरत काम होणार नाही। माऊली अंधश्रद्धा ठेवू नका, 5 पावलं चालायचं चला, रामकृष्ण हरी म्हणा, समोर चाला, 100% तुमचं काम पूर्ण होणार। जाईल तिकडे रस्ता माणसाचा, त्या मांजराने जावं तरी कोणते रस्त्याने? बरं हा विचार करा, मांजर आपल्याला आडवं जाते, हा विचार करा कधी कधी आपण तर त्याला आडवे जात नाहीत ना, त्याचं बी काम महत्वाचं असू शकतं ना, असाही विचार करा ना। वाक्य काळजात उतरून घ्या, मांजर आडवी गेली तरी काम तुमचं 100% पूर्ण होईल, पण त्याच महत्वाच्या कामाला एखादा 2 पायाचा बोक्या आडवा झाला तर चालू काम बंद पाडीत येत, एवढे बोक्के नडत येत। विठ्ठल देवाने इतर प्राण्यांना दात दिले तसे तुम्हाला मलाही दिले, दिल्याच्यात काय ना मले, इतर प्राण्यांना एकदाच दिले, माणसाला किती वेळा दिले? दुधी दात आणि दुधी पडल्यानंतर दुसरे दात,
आता तुम्ही संडे मंडे खाऊन पाडले असतील दात, तो तुमच्यातला दोष तिसरा. आज एक जर दात ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर पडला माणसाचं, सोन्याचं एक बसवायला 1,25,000 लागतात. एक दात बसवायला 25,000 लागतात, 4 दात बसवायला 1,00,000 लागतात, 16 बसवायला 4 लाख लागतात, 32 बसवायला 8 लाख लागतात. आधीचे 32 नंतरचे 32, 8 दुने 16 लाखाचे दात या मंदिरात बसलेल्या परमात्म्याने तुम्हाला मला विनामूल्य दिलेत. सांगा त्याच्या मोबदल्यात आपण त्याचं काय चिंतन केले. आज बायपास प्रेम करतो श्रीमंतावरती, डायबिटीस प्रेम करतो कीर्तनकारावरती. म्हणजे आम्हाला झाली नाही अजून. बायपास म्हणजे नेमकं तरी काय, एखादी ब्लॉकेज झालेली नस बाजूला करणे आणि तिच्या जागी दुसऱ्या नसचं प्रत्यारोपण करणे. एक बायपास सर्जरी करायची असेल तर कमीत कमी जास्तीत जास्त खर्च आहे 4 ते 4.5 लाख रुपये. एक ब्लॉकेज झालेली नस तिचं प्रत्यारोपण करायचा खर्च 4 लाख रुपये. आपल्या शरीरामध्ये त्या तशा पांडुरंगाने 72,000 नासा दिल्यात आणि कान उंच करून उघडे ठेवून आहे का. पांडुरंगाने आपल्या शरीरात 72,000 नासा दिल्यात आणि बिना ब्लॉकेजच्या दिल्यात. आता विचार करा, 72,000 गुणीला 4 लाख. येणार उत्तर घरी कॅल्क्युलेटरवर मोबाईलवर करा आणि प्रतिक्रिया मला फोनवर कळवा. 72,000 गुणीला 4 लाख येणार उत्तर. त्याच्या मोबदल्यात आपण त्याचं काय भजन केलं, काय चांगलं काम केलं आतापर्यंत आपण धर्माचं. आणि टाळ्या द्यायच्या तर मोकळ्या द्या, वाजवा वाजवा. माग बसलेत हाताची घडी घालून, तुम्हाला तुमच्या बायकाईच्या शब्दात मोकळ्या टाळ्या वाजवा वाजवा. मराठ्यान तुमच्या बायकाट वाजवा टाळ्या. ते म्हणते मरू मेल्या तर दुसऱ्या करू. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याच्या शब्द येतात, वाजवा आता टाळ्या. हे पा काही टाळ्या टोल नाक्यावर पण भेटतात बरं का, तसल्या टाळ्या वाजवू नका. जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळ्या टाळी, मग घरी गेल्यावर त्यास यम कवटाळी. यमाचं कवटाळणं टाळायचं असेल तर नका करू टाळ्यांची. चला वाजवा टाळी. विठ्ठल हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या 2 हाताची शोभा सांगितली. कशात? तर या 2 हाताची शोभा मला असं वाटतंय मारुतीच्या पारावर बसून. समजदार को इशारा कापी. गावात ह्या टोळ्या बसत्यात मारुतीच्या पारावर. हे पा मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं कोणाचंच माप घेऊन कपडे शिवल्या जात, पण तयार झालेला शर्ट कोणाला ना कोणाला तरी फिट बसल्याशिवाय राहत. कीर्तनकार बोलतात वेगळ्या उद्देशाने, बसलेले टपूनच असते. कोणाला फिट बसतं रे आणि कोणाला सूट होतंय. जोड्या लावा, जोड्या जुडवा आणि रिकाम्या जागा भारा. तो कामच काय राहतात बसले बसले. ह्या टोळ्या मारुतीच्या पारावर बसल्यात. गणपती मंडळ वाक्य काळजात उतरून घ्या. अधिकार माझा नसला तरी या गादी अधिकाऱ्याची. वाक्य काळजात उतरून घ्या. आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीच्या खाली 10 दिवस धडाम धुडूम आणि 52 पानाची पोथी वाचायची. ह्या चुकीच्या गोष्टी इथं. गणपतीला जी आवडणार नाही असा गणेशोत्सव कधी साजरा करू नका. गणपतीला आवडेल असा गणेशोत्सव साजरा करा. आणि एक गाव एकच गणपती प्रत्येक गावागावात उभारला गेला पाहिजे. एक गाव एक गणपती. वाजवा टाळ्या. जेवढ्यानी टाळ्या वाजविल्या त्या दोई हाताने वर्गणी एकत्रित करा आणि डीजे लावून गणपतीच्या पुढे नाचा. असं करू नका. त्या सगळ्या हाताने वर्गणी जमा करून एकच गणपती आणा गावात. आणि 18 पगड जात, 18 पगड जातीचे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार एकत्रित आणि सगळे मिळून एकत्रित गणपतीला आवडणारी आणि खरा गणेशोत्सव साजरा करा. काळाची गरज आहे. येळी टोळ्या काही पहा तुम्ही मारुतीच्या पुढे बसत आहेत. आमक्याची पोरगी पळून गेली, तमक्याची सून तमक्याला भांडली, आमक्याच पोरग वाहिली निघली. येळी कुठे ते दुसऱ्याचं. तिथं हरिपाठ चालू झाला का उधळले घरी चहा ढोसायला. खरं बोलले असा खेळायला राग येतो. मग हरिपाठ चालू झाले रे घरी उधळत येतं आणि येळी पत्ते जोडीत येत.
गणपतीच्या पुढं मारुतीच्या पुढं पत्ते जोडणारे वाक्य कानात उतरून घ्या. गणपतीच्या मारुतीच्या पुढे बसून पत्ते जोडीत असाल तर एका वर्षाच्या तुमचा खाकाना होईन. खाकाना वाटुळ होईन, त्याचं वाटुळ, त्याची पुण्यतिथी होईल. पत्ते खेळणाऱ्याची गणपतीच्या पुढं आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन रुपालीताईच करीन. मी अभंग पण घेईन. मग अभंग भक्ती विन पशु कशासी वाढला, सटवीने काहीचा नेला नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुढा. या दोन हाताची शोभा कशात सांगितली तर त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. दररोज विठ्ठल विठ्ठल म्हणून 10 मिनिटं टाळी वाजवली तर माणसाला हार्ट अटॅक कधी येत नाही. त्याचा बीपी व्यवस्थित होतो, रेग्युलर मध्ये त्याचं रक्ताभिसरण होतं. आणि असे एखाद्याची ऑक्सिजन पातळी जर कमी झाली ना, विठ्ठल विठ्ठल म्हणून त्याने जोरजोरात टाळी वाजवली तर त्याची ऑक्सिजन लेवल सुद्धा व्यवस्थित होते, त्याला श्वास घ्यायला अडथळा होत नाही. करायचा का प्रयोग? मोठ्या मोठ्यानं टाळ्या वाजवा. विठ्ठल तुम्ही टाळ्या वाजविल्या म्हणजे उद्यापासून महा अनुदान चालू होणार आहे का? ते तुमच्या अकाउंटला तुमचं भजन जमा होणार आहे. हाताची शोभा गळ्यामध्ये माळ दे विको, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, पैसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा काम देनो ऐसे एकदाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक ऐसी संध्याकाळ. देवा मला एक तरी माय स्वरात वाजी जा ऐसी संध्याकाळ दे. दोन हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवा. तुम्हाला भजन जमत नाही तर दोन हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तुची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. किसी के काम जो आई उसे इंसान कहते हैं, पराया दर्द बनाए उसे इंसान कहते हैं. आपल्या मराठीमध्ये खरा तो एकची धर्म जगाला, वा वा, खरा तो गडी माणसं जगाला. कुत्र मागे लागले म्हणे म्हणू नका, सगळ्यांना सोबत घेऊ म्हणा. जगी जे ही नाती पतिता, जगी जे ही नाती, जगी जे दीन बदलित, जगी जे तया जाऊन घसवावी जगाला. खरा तो धर्म
क्या बात आहे. चांगली माणसं आहे तुम्ही. सोनगिरीचे माणसं खरं सोन्यासारखे आहेत गाड्या. आपल्यासाठी आपणच वाजवा टाळी. जगाला शेजाऱ्याचे बांधको, शेजाऱ्याच्या दारात घर झाडून, असं कधी जाऊ नका बरं का. अजिबात नाही. वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप. उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे दोन माणसं एकत्रित नाही आले तरी हरकत नाही, पण आपल्या वागणुकीमुळे, आपल्या शब्दामुळे, आपल्या वाणीमुळे दोन चांगले माणसं आयुष्यात कधीच तुटता कामा नये. इतकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. काही अवलादी ठरूनच आलेले असतात. त्यांनी चेतून दिलेलं उभ्या हयातीत कोणाला इज्जतच नाही हो. जन्मोजन्मी आम्ही सुपडे साप केले, लोकाच्या घरावर टेंभे लाविले. मला कधी आश्चर्य वाटतं कधी कधी आणि वाईटही वाटतं. अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. सांगू माऊली, ऐकते तुम्ही? वाक्य काळजात उतरून घ्या आणि टपून राहायचं. चांगलं वाटलं तर टाळी वाजवायची मेहरबानी करी जा. चांगलं वाटल्यानंतर त्यासाठी ऐकणं गरजेचं आहे. दगडाला बुक्का लावलं तर दगडाचा विठोबा होतो. शेंदूर लावला तर गणपती मारुती होतो. गुलाल लावला तर भैरबा होतो. भंडारा टाकला तर खंडोबा होतो. माणसाला असा कोणता गण लावो? मोकड्या वाजवा, मोकड्या. जेणेकरून एक दिवस माणूस माणसात येईल आणि माणसाशी माणसासारखा वागू लागेल. तुम्ही देवळात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात याही पेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही समाजाशी कसं वागतात या वागणुकीवर आणि माणुसकीवर माणसाचं मोठेपण ठरलेलं असतं. दोन हाताची शोभा सांगितली भजन करण्यात. नाही जमत, आडलेल्या नडलेल्या व्यक्तीला मदत करा, सहकार्य करा. आणखीन वाक्य बोलते तोला मोलाचं. यह जरूरी नहीं हर वक्त हरि का नाम मुख पर आए. यह जरूरी नहीं हर वक्त हरि का नाम मुख पर आए. अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों की काम आए. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याच्यात मराठीत अत्यंत सोप्या पद्धतीत सांगते. बोलू का कसं? भाग्या धपकन आपट्या नाही बर का. शुद्ध मराठी सांगते. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. एक पंजाब शेरे निवा हो के बंदिया निबियानो रब मिलदा. अरे झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. मोकड्या वाजवा, मोकड्या. असं विठ्ठल. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी 100 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. विठ्ठल. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. सोमवारच्या दिवशी शिवालयात गेले, भोलेनाथाच्या मंदिरात गेले तर आधी त्या नंदीची पूजा केली जाते. नंदीला बेल पोलवायला जातं. बैल पोळ्याच्या दिवशी पूजा बैलाची केली जाते. आणि 5 आणि 10 हजारासाठी तोच नंदी बैल आम्ही कसा याच्या दारात विकत असू तर मंदिरातला महादेव आपल्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही. मोकड्या वाजवा, मोकड्या. असं दत्तात्रेयाच्या मूर्ती सोबत 4 वेदाचं स्वरूप म्हणून 4 कुत्र्याची पूजा केली जाते. बरोबर आहे ना? दत्तात्रेयाच्या मंदिरात कुत्र्याची सुद्धा पूजा आहे दत्तगुरु सोबत. आणि गल्लीत आमच्यावर जर भुंकू लागली तर विनाकारण आम्ही त्यांना दगड घेऊन जर हाणत असू तर मंदिरातले दत्तात्रेय भगवान आपल्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही. काही तर इतके डेंजर असतात नमुने. ते एका हातात भाकर घेतात आणि एका हातात काठी घेतात. काठीचा हात माग घेतात आणि कुत्र्याला यू यू यू. कुत्र्याजवळ आलं की भाकरीचा हात माग घ्यायचा, काठीचा ठोका टाकायचा. चुकीच्या पद्धतीत माईबा. ते कुत्रे आपलं काय घेऊन चालले रे?
आता गल्लीतले तुम्हाला कुत्रे जमत नाही, 50-50 हजाराचे, लाखाचे मालक फाडिणारे कुत्रे तुम्ही गोळा केले. तर विदेशी नाही स्वदेशी अपनाओ. अरे त्या बेवड्याला सुद्धा कळत येताना देशीच पिली पाहिजे म्हणून. त्यांच्यात एकाच मत आहे, पण आपल्यात उरली नाही. कोणी कोणाकडून काय शिकलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे. ते कुत्रे बी एवढे डेंजर येतात घरातले खुर्चीवरचे. ते कुत्र्याचा इतका थाट असतो पहा तुम्ही. त्या कुत्र्याला बसायला खुर्ची, त्याला आंघोळीला वेगळं, त्याला अंगाला लावायला शॅम्पू साबण, त्याला केस विचरायला. मी हन म्हणून घेईन बर का तुमच्या पुढं. त्याला घालायला कपडे, त्याला खाण्यासाठी बिस्किट उत्तम गावठी तुपातला, आणि तुम्ही तसेच मरा. ते कुत्रे इतकं डेंजर आहे. ते चोरा आल्यावर झोपत आणि मालक उठल्यावर भोकत. आणि गल्लीतल्या कुत्र्याला येता जाता हे दगड फेकू आणतात. आपलं काय घेऊन चाललेत माईबाप. आणि विनंती माझी सगळ्या माता भगिनींना, पहा तुम्ही, ते पूर्वी महिला मंडळ पीठ चाळलं की सगळं चाळण एका गोणीत जमा करायच्या, आणि गोठ्यातल्या जनावराला ते चाळण खाऊ घातल्या जातं. त्या चाळणाची पिठाची मिक्स करून भाकरी दारातल्या गल्लीतल्या कुत्र्याला टाकली जायची. आता झालं काय, शेळे कुटक्या ह्या जम्या करीत्यात, चाळण गोणीत भरीत्यात, आणि चाळणावर साबणी. इकडं आहे का नाही तुमच्याकडे खानदेशात? इकडं नाही काय? तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या शब्द आहेत, खरं खरं बोला. केसाव फुगे, चाळणावर साबणी, कुटक्यावर साबणी. त्याने काय झालं, आज जनावराला जे खर्च खाद्य भेटत होतं, चाळण उरलं सुरलेलं दळण करता करता राहिलेलं जे मात्र जे भेटत होतं जनावराला, आज ते भेटत नाही. कुत्र्याला दारातल्या कोणतं गल्लीत कुत्रं असू द्या, त्याला शेळी कुटकी भेटत होते. आज लोक म्हणतात कुत्रं वळतं रे, कोणाचं तरी आलं दिसतंय, कोणाला तरी गिराईक आलं दिसतंय, यम दिसतायत कुत्र्याला. बऱ्याचदा लक्षात घ्या, यम दिसतात म्हणून कुत्रं ओरडत नसतं. सकाळपासून त्या कुत्र्याला कोणी भाकरच टाकलेली नसते म्हणून ते कुत्रं रडत असतं. बऱ्याचदा कुत्रं ओरडत का असते याची कारण मीमांसा पडताळली पाहिजे. विठ्ठल हाताची शोभा दान धर्म करा, पण गरज असेल तिथे दान करा. लेने को हरिनाम और करने को अन्नदान. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी. जेवण आला त्याला जेवायचा आग्रह करू नका, त्याला अन्नाची किंमत कळणारी. उपाशी त्याला बसून जेव घाला. आपल्यामुळे एखाद्या गरीबाच्या झोपडीत तर पूर्णाचा घास त्या गरीबाच्या मुखात जात असेल तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू आणि त्यांच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप. त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि अरणच्या सावता महाराजाचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. अरे गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. वाढवा. तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो इनका दामन पकड़ कर तो देखो. इनका दामन पकड़ कर तो देखो. उम्र भर का सारा मिलेगा, उम्र भर का सारा मिलेगा. राम को मांग ले मेरे प्यारे, राम को मांग ले मेरे प्यारे. जिंदगी का नजारा मिलेगा, जिंदगी का नजारा मिलेगा, जिंदगी का सहारा इनका दामन पकड़ कर तो देखो. उम्र भर का बेस कमी करी जगाताना. उम्र भर का सहारा मिलेगा. कशात सांगितली पायाची शोभा. पाऊले चालती सोनगीर
पाऊले चालती सुखी संसाराची सोडोनिया, सुखी संसाराची उभी राहिलेली पाऊले चालती, पाऊले चालती दुकानाची 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 झोपल्या का काय? जागीत का? 5च्या नंतर लेजिम खेळतच येते ते गडी. आउट ऑफ कवरेज एरिया. इस रूटिंग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. तुम्हाला वाटत असेल आम्ही दारूला पितो. नाही दादांनो, दारू आपकी इज्जत को पीती, दारू शोहरत को पीती, दारू संपत्ति को पीती, दारू पूरे खानदान को पीती. दारूने घर बर्बाद झाली, सोन्यासारखे संसार रस्त्यावरती आले. हा सुपारीनं दात संपवली, दातानं सुपाऱ्या नाही संपवल्या. आज अनेक प्रकारच्या व्यसनाने लोक भिकारी झाले. सोन्यासारख्या संसाराचा बट्ट्याबोळ झाला, राज झाला. तुम्हाला वाटत असेल आम्ही दारूला पितो. दारूत कलीचा वास आहे. ज्या 4 जागा सांगितल्या भागवतामध्ये, दारूत कलीचा वास आहे. मदिरेमध्ये तुम्हाला व्यसनच करायचं असेल तर व्यसन चांगल्या गोष्टीचं करा. व्यसन समाजसेवेचं करा, राष्ट्रसेवेचं करा, वारकरी संप्रदायाचं करा, एखाद्या व्यवसायाचं करा. उभे आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. व्यसन चांगल्या गोष्टीचं करा. आज अनेक महिलांचे इतके फोन असतात, दररोज 10-15 तरी फोन असतात. महिलांना स्वतःचं दुःख मायबापाला सांगता येत नाही. त्या फोनवर ते रडतात असतात अक्षरशः ढसढसं. तुम्हाला हसू येईल. पहा तुम्ही, हे बेवडे एकदा पिल्यानंतर घरी कधी सुधीत येत नाहीत. ती बिचारी त्याला घास सोडून खात नाही. ती बेवडं कधी सुधीत येत नाही. आल्यानंतर काठी तरी आदळीन, दरवाजावर थाप तरी हाणीन, चुलीत पाणी तरी वतीन, भाकरी तरी फेकून देईल. लेकरं बाळ दरवाजाच्या पाठीमागे दडून चळा कापत येत रे. काय त्या पांडुरंगाने जोडी बनवली. कदाचित माळकऱ्याला ढासपूस करणाऱ्या बायका दिलेत त्यांनी, पण त्या दारुड्याला इतकी जीव लावणारी बायको ओतली त्याच्या पदरात पांडुरंगाने. ते बेवडं कधी सुधीत येत नाही. आणि ती अरे खडकावर सुद्धा नंदनवन फुलवते दारुड्याची बायको, केवळ आपल्या बापाच्या इज्जतीसाठी. पिढ्यान पिढ्या महिला मंडळ तुमचे पाय धुवून पाणी पिलं ना तर तुमचे उपकार कधीच विसरता येणार नाही. काय काय महिला मंडळीचं नशीब हिवराच्या झाडाखाली झोप घेत असतं. महिला मंडळीच म्हणावं लागेल, बरोबर आहे ना. कारण पिढ्यानं पिढ्या बिड्या वाढणाऱ्या महिलाच होत्या नाही का. झोपले का काय? जागी आहेत ना. पिढ्यानं पिढ्या वावर ऐकणाऱ्या महिलाच होत्या नाही का. असा खंगार मंगार भंगार माल त्यांनी सांभाळलाय आणि त्याचा संसार कडीला नेलाय. काय साधे उपकार आहेत का त्यांचे? मानावं लागेल मायबाप स्त्री शक्तीला. पण आज भारतामध्ये ती स्त्री शक्ती पिडल्या जाते. महिलांवरील अत्याचार मानवतेला डंक आहे आणि देशाच्या राजधानीला हा सगळ्यात मोठा कलंक आहे. वाक्य काळजात उतरून घ्या. माझे शब्द तुम्हाला प्राथमिक वाटत असतील. सल्ला फुकटचा आहे पण लाखा मोलाचा आहे मायबाप. माणसाला आयुष्याचं परिवर्तन होण्यासाठी कीर्तन 1000 काय आणि एक पूर्ण कीर्तन 2 तासाचं काय. माणसाच्या आयुष्यात परिवर्तन होण्यासाठी एक शब्द पुरेसा आहे, विठ्ठल. ज्याला जीवन समृद्ध करायचं पुरुष म्हणते ना, रात्रीचे मित्र कमी करा आणि सकाळचे मित्र वाढवा. अरे गैरों के पीछे भागते और फिर कहते हो धोका हो गया. कधी चांगल्याच्या संगतीत येऊन पहा. एक वेळ जेवायची पंगत हुकली तर एका वेळचं जेवण वाया जातं. पण उभ्या आयुष्यामध्ये संगत चुकली तर आयुष्याचं वाटोळं व्हायला क्षणाचा सुद्धा वेळ लागत नाही. संगत चांगलीची करा तर आमचं भलं, नाही तर आमचा दिवसा ढवळ्या वाटोळच आहे. इथं बसलेल्या किती किती महिलांना वाटतं आपल्या नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं. तुम्ही आज पूजा केली का महादेवाची? केली ना. ती बाई बिचारी टपनच होती गड्या. काकू इथून मला माझा दंडवत आहे तुमच्या चरणावर. आज पूजा केली का तुम्ही महादेवाची? मंदिरातल्या केली ना? घरच्या
मला इमानदारीनं माझी शपथ आहे तुम्हाला, मी मरण, तुम्ही खोटं बोलता तर. मग इथं प्रामाणिकपणे हात वरती घ्या. किती किती महिला सोमवार धरून नवऱ्याच्या पाया पडल्या. नवऱ्याच्या पाया पडणारी महिला हात वरती घ्या. एक किती जणी? एक पाठीमाग एकच आहे का? आणखीन ज्या अर्ध एका पायाचं पाय कोण पडलं त्या अशा खाली हातावरती घेतात. अर्ध पाया पडल्यात तुम्ही. दोन्ही पायाचं दर्शन कोणी केलं हातवरती घ्या. खोटं बोलन त्याच्या तोंडाला इचुड संभवा. अध्यक्ष इथं जवळ धरण आहे का एखादं? धरण पाणी फुल भरले का? पुरुष मंडळी टाकायच्या का? टाकायच्या का नको? आणि तुम्ही भाना भाना हिंडताना बिना भाकरीचे एक हात वरती आलं ना त्यांच्यासाठी वाजवा टाळी एकदा. पण त्याची बी नवरेला विचारावं लागेल खरंच पडली का म्हणून. तुम्ही महादेवाची पूजा जशी करतात ना तशी तशी घरी कधी कधी खऱ्या महादेवाची पूजा बी करीत जा की. करीत जावा. मंदिरातला महादेव उशिरा प्रसन्न होता, घरचा महादेव लई लवकर प्रसन्न होतो. आता घरी गेल्या ना तुम्ही, अजून श्रावण सोमवार हाय आजचा शेवटचा आहे. आता घरी गेल्यानंतर घरच्या नाही तुम्ही दर 8 दिवसाला आरती करतात नवरीची, ते मला माहिती. घालील लोटांगण मोकळं पटांगण तुम्ही दर 8 दिवसाला आरती करतात त्याची मला माहिती. पण पूजा करा घरी गेल्यानंतर जशी महादेवाची करतात कशी करायची सांगते. आता हे जागेच आहेत ना, घरचे झोपलेले उठवायचे. घरी गेले की त्याला खुर्चीत बसवायचं. देवाच ताट तांब्या ताटात पाय घ्या. सांगू का नको? सांगू का नको? ताटात पाय घ्या. तांबर पाणी ओतून द्या. खळा खळा पाय धुवून घ्या. आधी तर किलोभर मळच निघन भाऊ पायाचा. ते पाणी फेकून द्या. डबल थोडंसं पाणी टाका. असा पायावर थोडासा मठ टाका. अंगठ्याला चोळा. असं दूध टाका चोळा. पायावरती असं फुल वाहा असं चोळा. अक्षदा टाका. तुम्ही जसं जसं दही दूध मध पाणी असं टाकणार आहे ना तसे तसे ते म्हणणारे नगय बास झालं नाही. नग नगय बास झालाय. किती कवी असतं का? बास ना निमेरात झाली ना. बास आहे थंडी वाजायली. तुम्ही किती पाय धुवायचा प्रयत्न करा. हे पाय धु देणार. पाय धु देणार. पाय धुण्यार. कारण त्यांना माहिती आपण पाय धु द्यायच्या लायकीचे. किती लबाडीत पाहिलं का त्या टाळ्याबाजी त्या. घरी गेले उद्या हजेरीचे बो सकाळी 8 वाजता तुमची. विठ्ठल किती महिलांना वाटतं आपल्या नवऱ्याचं वाईट व्यसन दारू सुटावी. तिनं फक्त हात वरी घेऊ नका. नाही तर घरी गेल्यावर तुम्ही इथून पुढं कोणत्याच कीर्तनाला नाही प्रवचनाला नाही कुठंच नाही. तुम्हाला महादेवाचं मंदिर पण नाही. मग तिनं फक्त मनातल्या मनातच ठेवा तुमचं दुःख मी वाटून घ्यायला तयारी. तोडगा सांगते आज सुंदर उपाय रामबाण. हे काय तोडगा तोडगा नाही. हल्ली लोकांना इतके ताडगे तोडगेचे नाद लागलेत ना. त्याने काय झालं भक्ती मागं झाली. भक्ती पाठीमागे राहिली. कर्मकांडालाच जास्त आज मूल्य आलं. ज्या बाईला वाटतं आपलं नवऱ्याचं वाईट व्यसन बिडी काडी पुडी बरेच नाद असतात काहीला. बरेच जण घरी दुरडीत भाकर असताना सुद्धा बाहेर वडापाव खायची सवय राहते त्यांना. कळालं त्याला धन्यवाद. नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. ज्या बाईला वाटतं नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं तिनं काय करायचं? घरी स्वयंपाक करतात तुम्ही? हॅलो मी माईक घेऊन खाली हो का? तुम्ही नाराज आहेत का मायावर काही? मी 12 वाजे लोक सोडायचे नाही बरं तुम्हाला. तुम्हाला काय मला लांब जायचं पंढरपूर गाठायचे सकाळचं कीर्तन. स्वयंपाक करता का घरी? तुम्ही बाहेर जाता खायला? स्वयंपाक करता का तुम्ही? करता. किती वेळ लागतो? 1 तास. या 1 तासामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियाला काम असतं. हाताला काम आहे पीठ भिजवायची चपाती लाटायची फोडणी घालायची कढई मांडायची तवा ठेवायचा. पायाला काम आहे इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय.
आपल्या डोळ्याला कामे, चपाती भाजली की नाही पाहिजे, चहा उकळला की नाही पाहिजे, भाजी उकळली की नाही पाहिजे, नाकाला कामे वास घ्यायचा, चहा जळाला तर नाही ना, फोडणी चांगली तर झाली ना, वास चांगला घुमतोय ना, गारा भाजला ना, काही जळालं तर नाही ना, कानाला कामे शिट्ट्या ऐकायचं म्हणजे कुकरच्या. तुमच्या सगळ्या इंद्रियाला कामे, मला इमानदारीने सांगा, लक्ष द्या ना माय, तुमच्या सगळ्या शरीराला कामे, मला इमानदारीने सांगा, तुमच्या तोंडाला काही काम आहे का? ती गप बसतच नाही पुरुष मंडळी, ती अशी दात खाऊनच असती स्वयंपाक करताना. पण पापिया, तुला पापिया म्हणायले, पापिया ये तू का कसा, तुला आणतो ह्या बापाला संगत चिरीत असते. ती गप बसतच नाही बिचारी. स्वयंपाक होईपर्यंत अजिबात बडबड करायची नाही. तुम्ही जे बोलताल त्याचे संस्कार अन्नात उतरतात. तुमच्या तोंडाला काम नसतं, आजपासून मी लावते. मग ऐकताल का लेख म्हणून? ऐकताल ना? वाजवा टाळी एकदा. सोपा उपाय आहे आणि तुमचं घर परिवर्तित होईल. तुमच्या घरातली माणसं, सुखाचा संसार होईल. तुमच्या घराचा आनंदवन होईल, सुखाचा संसार होईल. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तोंडाला कामे 1 तास रामकृष्ण हरी भजन करायचं. 1 तास, एका तासात 5000 इतका जप होतो. घे घे माझे वाटे गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. घे घे माझे वाटे गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. गोड यार सुख पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, मुख पहा विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या सुद्धा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. 1 तास रामकृष्ण हरी जर म्हटलं तर तासात 5000 जप होतो. टंगळ मंगळ करा 2500 तर होईल. त्याच्यापेक्षा खेळत मिळत 1000, 500, 100 गरजेचं आहे आपल्या. म्हणाले घंट्यात तेव्हा रामकृष्ण हरी म्हणा. आता तुमचा स्वयंपाक मी करते, तुम्ही फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी. काय म्हणायचं? पटकन म्हणायचं, एका लयीत, तालात, स्वरात, मोठ्या आवाजात सगळ्यांनी म्हणा. काय काय म्हणायचं? काय म्हणायचं? मरतान म्हणा. काय म्हणायचं? पाठीमागचे तुमसाम बसविला मोठ्याने म्हणा. ताट बसा, ताट बसा. म्हणणार नाही त्याला त्याच्या शेजारीची शपथ हो, त्याचा शेजारी मरण. सगळ्यांनी म्हणा मी तुमचा स्वयंपाक करते. स्वयंपाक घरात गेल्यापासून एक एक वस्तू मी घेते, तुम्ही मोठ्याने म्हणायचं रामकृष्ण हरी. काय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. किचन मध्ये गेल्या, पिठाचा डबा घेतला, पीठ परातीत ओतलं, कणिक भिजवली, गोळा केला, तेल लावलं, चपाती लाटली, खालीवर केली, तव्यावर टाकली, खालीवर केली, तेल लावलं, दुर्डीत टाकली, कढई ठेवली, भाजीला फोडणी, कढई खाली मांडली, ताट वाढलं, नवऱ्या पुढे ठेवलं, नवऱ्याने खाल्लं. काय म्हणतान? काय म्हणतान? वरचे काय म्हणतान? काय म्हणतान? किती दिवस? तुम्ही पक्के माया पार्टीचे झाले. आता पुरुष मंडळींना जाऊ का घेऊन? जाऊ का? भाकर भेटन का? भाकर 10 दिवस करा हा प्रयोग. 10 दिवस, 1 तास 10 दिवस दररोज रामकृष्ण हरी म्हणायचं. 9 दिवस करा. 10व्या दिवशी मला फोन करा. 100% तुमच्या नवऱ्याचं कोणतंही वाईट व्यसन असेल, 100% तुमचा नवरा व्यसनमुक्त झालाच पाहिजे. 100% गॅरंटी. नाही व्यसन सुटलं तर तिथून पुढे कीर्तन करायचं सोडून देईन मी. पण सलग 10 दिवस 1-1 तास तुमच्याकडून हे भजन झालं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणून स्वयंपाक केला तर स्वयंपाक राहत नाही. काय होतो तो? आणि असा प्रसाद किती बेवड्यानी खाऊ द्या, किती भ्रष्ट बुद्धीच्यानी खाऊ द्या, त्याच्या बुद्धीत परिवर्तन होतं, त्याची मती शुद्ध होते. आणि शुद्ध झालेल्या सुधारलेल्या मतीमध्ये ढोसायचे विचार येत नाहीत.
100% प्रयोग करून पहा माई बाप हमखास. पण मला माहितीये तुम्ही हे करायच्या मागीत तुम्ही त्याला गे मिनिटात पार्ट्या बदलितात तुम्ही. कमाली बा तुमची. पायाच्या शोभा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम राम म्हणता वाट चाली. डोळे तुम्ही घ्यारी सुख तुम्ही ऐका रे कान घे घे माझे वाचे नरदेहाची सार्थकता. भक्ती करण्यात त्या भक्तीला नवदा स्वरूपात सांगितलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवन एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा. पटकन बंद करा. सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असाल तर जन्मदात्या माईबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या हयातीत सौभाग्याची कुंकवाच्या दाण्याची मालकाची पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं तर वैव त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं. स्वामी काज गुरु स्वामी मोकळ्या. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. कर्म ज्याचं प्रामाणिकपणे त्याला देव शोधत फिरायची गरज नाही. कर्मात प्रामाणिकता असेल तर जगाचा मालक घरचाला दर्शन देतो. ही कर्मातली प्रामाणिकता. कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है. मन चंगा तो कटौती में गंगा.
सगळं जग आषाढीला पंढरपूरला जातं दर्शनासाठी. पंढरपूरची पालखी कुठंच जात नाही, पण जगातलं आश्चर्य पंढरपूरची पालखी सावता महाराजांच्या दर्शनासाठी जाते. हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव आहे. परमेश्वराने सगळ्या जगताला धारण केलं. अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदा घरी. पण त्या अनंत ब्रह्मांडाच्या नायकाला सुद्धा हृदयात धारण करणारे जगाच्या पाठीवर दोनच माईचे लाल जन्माला आलेत. एक म्हणजे अंजनी पुत्र हनुमान आणि दुसरे म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. गवत कापता कापता जर येळा लागला आपल्याला तर 3 दिवस माणसाला तो येळा लागलेला झोपू देत नाही हो. धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यावं लागत. पण स्वतःचं खुरप येळा घेऊन स्वतःचं पोट फाडणारे आणि जगाच्या मालकाला स्वतःच्या उदरामध्ये दडवणारे आणि जागा देणारे साठविला दाता सगळं जग पंढरीला जातं दर्शनाला. याला साधन भक्ती म्हणतात. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना दर्शन द्यायला येतो. याला सिद्ध भक्ती म्हणा. ऐसा करो के घर आवे राम. कर्मात ज्याच्या प्रामाणिकता त्याला घर सोडायची गरज नाही. शिक्षक असाल तर विद्यार्थी घडवायचं काम प्रामाणिकपणे करा. त्याला पंढरीला जायची गरज पडणार नाही. शिक्षक समाजाच्या जडणघडणीतला सगळ्यात मोठा अविभाज्य घटक आहे. वाक्य काळजात उतरून घ्या. इंजिनियर कडून एकदा चूक झाली तर एकच इमारत बिघडते, पण शिक्षकाकडून जर एकदा चूक झाली तर सगळी पिढी बर्बाद होते. म्हणून शिक्षक समाजाच्या जडणघडणीतला सगळ्यात मोठा भाग आहे, सगळ्यात मोठा अविभाज्य घटक आहे. आज एक महिला डॉक्टर होऊ शकली, कंडक्टर होऊ शकली, शिक्षिका होऊ शकली, कीर्तनकार बनू शकली. एक महिला प्राध्यापक होऊ शकली, पायलट होऊ शकली, राष्ट्रपती होऊ शकली, पंतप्रधान होऊ शकली आणि अंतराळात संशोधन करण्यासाठी पृथ्वी सोडून अवकाशातही जाऊ लागली. या सगळ्या वाटेमागे उपकार जर असतील तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. तुम्हाला माहिती आहे सावित्रीबाई फुलेंच्या कपाळावरचा आडवा गंध, अरे उभ्या असलेल्या समाज व्यवस्थेला सुद्धा चुकीच्या प्रतीला आडवा करण्याची ताकद फक्त सावित्रीबाई ज्योतिबांच्या फुले यांच्या शिक्षणामध्ये. फार मोठे उपकार आहेत. आज महिलांना पारमार्थक अधिकार भेटला तो जनाई मिराई मुक्ताईमुळे, पण शिक्षणात जर अधिकार भेटला असेल तर आमच्यावरती सगळ्यात मोठे उपकार आहेत ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे. आणि प्रत्येक महिलेने जीवात जीव असेपर्यंत, श्वासाश्वास असेपर्यंत भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका. आज तुम्ही आम्ही कीर्तन करून, आज तुम्ही आम्ही प्राध्यापक होऊन, डॉक्टर होऊन, कंडक्टर हो, याच्यात काही वावगं नाही, नवल अजिबात नाही. तो काळ पहा ज्या काळात साक्षात घरात चूल आणि मूल या प्रथांना महिलांना बळी पडावं लागत होतं, त्याही काळामध्ये आणि सावित्रीबाई फुले यांच्या आधी मानावं लागेल ज्योतिबांना. काय दाद दिली पाहिजे ज्योतिबांच्या कार्याची. पती असावतच ज्योतिराव फुल्यांसारखा त्याही काळामध्ये पत्नीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि रात्र शाळा चालवली. पहिली मुलींची शाळा उभी केली भिडेचा वाडा पुण्यात, आणि तिथून महिला साक्षर व्हायला सुरुवात झाली. तिथून अक्षराची ओळख आपल्याला झाली. त्यावेळी म्हणत होती जी बाई शिकली तिचा नवरा मरतो. त्यावेळी ज्योतिबांचे शब्द आहे, सावित्री मी मरायला तयार आहे पण स्त्री शिक्षणासाठी तू आधी शिकलं पाहिजे.
नाहीतर आता पत्नीने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, आमकन धमकन तमकं केलं पाहिजे, ती पार्वती आली पाहिजे, ती सती सावित्री असली पाहिजे. इमानदारीने का वाक्याचं उत्तर द्या. बाईच पतिव्रता असली पाहिजे, बाईच सावित्री असली पाहिजे, बाईच पार्वती असली पाहिजे. पण नवऱ्यानं विकावा कावा महादेवावनी रामावनी वागलं पाहिजे का नाही? का सारी नियम फक्त इकडंच येतं? मोकड्या वाजवा ग मोकड्या. बस जेवढ्या पुरणपोळ्या खाल्ले जिरले असणारे गाडे घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा जीवा. डॉक्टर असाल तर पेशंटला बरं करायचं काम प्रामाणिकपणे करा. डॉक्टर देव नसतो, पण डॉक्टर दुसरा देवच असतो. डॉक्टरला देव मानणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये त्याच डॉक्टरावरती जर अतिप्रसंग होऊन तिचे शरीराचे तुकडे तुकडे करून अमानुषपणे तिची हत्या जर याच भारतात होत असेल, अरे या भारतात एका स्त्रीच्या पदराला हात घातला तर 23 अक्षौहिणी सैन्य मारलं होतं आम्ही. रक्ताचे पाट वाहत होते महाभारती युद्धामध्ये. त्रेतायुगामध्ये त्या स्त्रीला स्पर्श झाला तर तिच्या स्वाभिमानासाठी सोन्याची लंका जाळली आणि 14 चौकड्याच्या रावणाला मारावं लागलं. तिथं त्याच भारतामध्ये हजारो द्रौपद्या दर दिवशी एका एका तासाला विवस्त्र होतात. पण एखादा श्रीकृष्णाचा मदतीचा हात नाही धावून येत. आम्ही हातात मेणबत्त्या घेतो तर चौकात जाळीत फिरतो. मेणबत्त्या जाळू नका. जे जे हात स्त्रीच्या इज्जतीकडे वाईट नजरेने उचलले जात असतील ते ते हातान ते शरीराची जाळायची धमक आमच्या रक्तात असली पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही असा ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत दररोज एक द्रौपदी छळली जाणार आणि दररोज एका मिनिटाला भारतात एक एक द्रौपदी पिडली जाणार. काळ गेला तो. आवाज देणार आणि मग कृष्ण धावून येणार ते आता दिवस राहिले नाहीत. माझी विनंती असेल आपणच द्रौपदी आणि आपणच कृष्ण होणं गरजेचं आहे. माझी विनंती असेल माझ्या सगळ्या माईबापांनी इथं जेवढे जेवढे पालक बसले त्यांनी आपल्या मुलींना फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, मशीन या कोर्स सोबत कराटे क्लास सुद्धा जॉईन करा. काळाची गरज आहे ती. आमची पोरगी आमच्या निगराणी खाली, तिला आम्ही घरापासून संगच असतो तर त्याला एकटीला टाकतच नाही. वेळ कोणाची सांगून येत नसते. वेळ आणि काळ कोणाची वाट पाहत नाही माईबाप. वेळेची वाट पाहू नका. तुम्ही त्याआधी अपडेट राहा आणि तयारीनं राहा. विनंती असेल माझी, मोबाईल ठेवतात ना सोबत, आत्मसंरक्षणासाठी काही काही वस्तू पण ठेवत चला. आत्मसंरक्षणासाठी कायदा मोडा असं आम्ही कधी सांगत नाही, पण वेळ आलेली आहे. कुठपर्यंत कायद्याच्या भरोश्यावर राहतात. बाहेरच्या देशामध्ये पोरीचं त्या एखादीची हत्या जर झाली, अतिप्रसंग कळत नसेल तर थोडक्यात पुढे येऊन सांगते, क्षमावे असावे वाक्यासाठी तुमची लेख समजून मला पदरात घ्या. बलात्काराने एखादी मुलगी जर मारल्या गेली, एखाद्या स्त्रीवरती अत्याचार झाला, तिचा जर खून करण्यात, तिची हत्या जर करण्यात आली बाहेरच्या देशामध्ये, तिचं मेडिकल चेकअप झालं आणि डिक्लेअर झालं हिच्यावरती अतिप्रसंग झाला, त्यावेळी जे आरोपी हाती लागतील, सिद्ध झाला आरोपी, तर 8 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत आणि 1 महिन्याच्या आत त्या व्यक्तीला, त्या आरोप्याला फाशीची शिक्षा होते. बाकीच्या देशामध्ये काही काही तासामध्ये आरोपी फासावर असतो, त्याला मारलं जातं. पण आमच्या भारत देशामध्ये मुलगी अत्याचाराने पिडल्या जाते तरी सुद्धा 3-3 तास, अरे 3-3 तास तळतळून मरून सुद्धा तिच्या मायबापांना तिला डोळ्यांनी पाहू दिलं जात नाही, भेटू दिलं जात नाही. आरोपीचे सगळे पुरावे हाती सापडून सुद्धा त्याला आत्महत्येचं नाव देण्यात येतं. फार मोठं दुर्दैव आहे माईबाप, फार मोठं दुर्दैव. अरे दगडाला या गोष्टी टाकल्या, सांगितल्या तर दगड सुद्धा पगळतील. नुसतं ऐकलं तर अंगावरती रोमांच उभे राहतात. रक्त माणसाचं सळसळ करतं, हाताच्या मोठी वळल्या जातात. 3-3 तास माईबापाला भेटू दिल्या जात नाही, आत्महत्येचं नाव दिलं जातं त्याला. एक महिला ज्यावेळी पिडल्या जाते माईबाप, एका महिलेवर अत्याचार होतो, एका महिलेचा बलात्कार होतो. बलात्कार तिच्या एकटीचा होत नाही तर तिच्या सगळ्या खानदानाचा आणि घरादाराचा होतो. वर्षानुवर्ष कोर्टाच्या पायऱ्या चढावे लागतात. आरोपी राजरोज फिरतात आणि पुन्हा आणखी गुन्हे करायला ते मोकळे होतात. आज कुठपर्यंत चालणार आहे? कुठेतरी झालेल्या घटना आम्ही विसरायचा प्रयत्न करत होतो. कोपर्डीचं प्रकरण विसरलो, दिल्लीत घडलं. दिल्लीचं विसरलो, कलकत्त्यात घडलं. कलकत्त्यात विसरलो. आता 22 ऑगस्ट पासून आतापर्यंत इतक्या घटना घडल्यात, मी सांगू शकत नाही. इतक्या घटना घडल्यात. माहिती असलेले किती आहेत, दाबून ठेवलेले किती आहेत, उघडकीस आलेले आहेत आणि बिना उघडकीस आलेल्या किती घटना आहेत. भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये स्त्रियाला आपण
देवी मानत असताना ती स्त्री जर नको त्या चुकीच्या नराधमाकडून आरोप्याकडून अशी पिडल्या जात असेल आणि तिला वाईट पद्धतीनं वाईट कृतीनं जर मारावं लागत असेल तर हीच ती संस्कृती का? हाच तो भारत देश का ज्या भारतामध्ये स्त्रीची पूजा होत होती? लोकांना कायद्याचा वचक राहिला नाही. लोकांना वाटतं आरोप सिद्ध झाले त्यावी फाशी. आरोपी कायद्याच्या हाती आपले गुन्हे लागत नाहीत आणि आपण त्या फाशीपर्यंत जात नाहीत. कायद्याचा वचक लोकांना राहिला नाही. माझी विनंती असेल कायद्याच्या वरती अवलंबून राहण्या आणि पोलिसापर्यंत केस जाईल आणि मग कोर्टात जाईल आणि मग न्याय भेटेल. जिथं स्त्रियांच्या इज्जतीवरती जे हात उचलून जात असतील, जिथं दिसेल आणि ज्यांना ज्यांना दिसेल त्या त्या व्यक्तीचे हात उचलले पाहिजेत. त्या नराधामाला चौकाट फाशी द्या. त्याचे हात पाय तोडून काढा. छत्रपतींच्या काळात एका स्त्रीकडे वाईट नजर टाकली तर भर चौकात त्याचा चौरंग केला. त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम करून टाकले होते. जोपर्यंत लोकांना भीती निर्माण होत नाही, जोपर्यंत कायद्याचा वचक निर्माण होऊ शकत नाही, जोपर्यंत भारतातली कायदा व्यवस्था सुरक्षित होत नाही, तोपर्यंत भारतातली महिला सुरक्षित राहू शकत नाही. सरकारने लाडकी बहीण योजना आणली. कौतुक करते मी त्या योजनेचं. गोरगरिबांच्या खात्यावरती महिन्याला 1,500 गेले. 3-3 हजार उचललेत आता महिलांनी. मला नाही आले पण तुम्हाला आले हेच मला फार मोठे. निदान तुम्ही साख्या आम्ही सावतर म्हणून 500-500 तरी पाठवायचे असते खात्यावर. सरकार लई सावतरपणा सख्खेपणा करतं गड्या. मला राग येतो कधी कधी. सरकारने लाडकी बहीण योजना आणली पण त्याबरोबर माझी लाडकी सुरक्षित बहीण योजना जर सरकारने आणली असती तर आज 22 ऑगस्ट पासून एवढ्या घटना भारतामध्ये घडल्याच नसत्या. एवढ्या घटना घडल्याच नसत्या माईबा. आपली कायदा व्यवस्था आपली घटना जितकी ताठरे तितकीच लौकीची की फार मोठ्या पळवाटा आहेत. म्हणून प्रत्येकाने सुजाण नागरिक होणं गरजेचं आहे. कायद्यावर आणि घटनेवर फक्त अवलंबून राहू नका. भारत माझा देश आहे आणि माझ्या भारताचं मला संरक्षण करायचंय हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. माझी विनंती असेल सगळ्या मुलींनी आणि कॉलेजला जाताना ते रुमाला तोंडाला गुंडळी जाऊ नका. त्या रुमालाचं कधी बुरखा होईल ना तुमचं तुम्हाला कळणार नाही. पश्चाताप पडेल तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट कॉलेजला जाताना ह्या 1.5 पुस्तकं शिकल्या तर म्हणजे इतक्या हुशार झाल्या त्या की मायबापापेक्षा पुढे गेल्या. त्यांना तिळा एवढा गण लावायला सुद्धा लाज वाटती. माझ्या ताईनो गण लावत नाही तुम्ही. कपाळाची पूजा करत नाहीत. उघड उघड बोलते. लव जिहाद सारख्या संघटना हिंदू धर्म संस्कृती भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. हिंदूंनो काळ मोठा भयानक आहे. माझा वेळ संपत गेला. माझा वेळ बरोबर मी लगेच थांबते आता. काळ मोठा भयानक आहे. सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं. शिका, संघटित व्हा, मग संघर्ष करा. जातीपातीतलं राजकारण बाजूला ठेवा. आम्ही हिंदू आहोत म्हणून तरी एकत्रित या. मी जाती तेढ निर्माण करत नाही. जोपर्यंत झाडूच्या काड्या एकत्रित आहेत झाडू अख्ख्या गावाचा कचरा साफ करीतो. ज्या दिवशी झाडूच तुटल्या जातो त्या दिवशी कचरा साफ करणाऱ्या झाडूचाच कचरा होतो. समझदार को इशारा काफी. सरकार आएगी सरकार जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी. कौन सीएम बनेगा कौन पीएम बनेगा मुद्दा नहीं. हम ना सीएम को जानते ना पीएम को जानते. 100 करोड़ हिंदुओं का देश है. ये हिंदुस्तान बना रहना चाहिए. यही हमारी आकांक्षा है. असेच हात वरती घ्या आता आणि मोकळ्या मनाने भजन करूया. उभे राहिलेले रिक्षातले त्या हातगाडीत बसलेले घ्या हात वरती. घ्या 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 घ्या. तिकडे त्या गाड्यात बसलेली पारस का वारस मला दिसायला कमी दिसत. मोकळ्या मनाने हात वरती घ्या. एक नाही तुम्ही काय प्रचाराला आले नाही. दोन्ही हात वरती घ्या. हरी विठोबा रखुमाई हरी हरी हरी
ज्याला उठून उभारून पावले खेळायचे असतील त्यांनी उठून उभा राहू शकता का? ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी टाळी टाळी. सोनगीर सोनगीर हात वरती घ्या. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, स्वामी काळजगुरु भक्ती पितृवचन सेवापती. माझं वय संपून गेला. 3 चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखे. हीची विष्णूची महापूजा, दुःखवी अनेकांच्या दुःखे. हीची विष्णूची महापूजा का होतो को बरं आहे. जीवनात कर्म प्रामाणिक झालं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होते का? आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे. अर्ध्या मी सांगते रिकाम्या जागा भरा. आती तिथं आती शहाणा त्याचा, घरोघरी मातीच्या, कुठेही जापाळ साला पाणी, प्रयत्नांती केल्याने होत आहे रे आधी. लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले शक्यतो निळू फुले. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. असाध्य ते साध्य करिता सायास कारणा अभ्यास तुका म्हणे. वाक्य काळ जातो तुरुंग्या. नको त्या पुढाऱ्याच्या माग पुढं करीत बसण्यापेक्षा शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाडा टाका. रुबाबात शेंगदाणे फुटाणे चहा का, पण लोकाची लाचारी कधी पत्करू नका. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवायची तयारी ठेवा. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी मंजिलें तो उन्हीं को मिलती जिनके सपनों में जाना होते. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती. निश्चयाचे बळ तू कामाने तेची फळ, तेची विष्णूची माऊली अनुभवा नाही तुझा. शॉर्टकट भैरवी झाली, गॅटकिन भैरवी झाली असं गृहीत धरूयात. आणि एकदा वरुण राजासाठी मोकळ्या मनाने टाळी वाजवा. आमच्या परतूर तालुक्यात जालना जिल्ह्यात इतका पाऊस आहे, लोकांच्या घरी छाती इतकालं पाणी साचलेले. येऊ द्या लोक म्हणते रात्री कुत्र बी नव्हतं कीर्तनाला, त्याला बी कळत कीर्तनात याव. पण इथं वरुण राजाने कृपा केली ना, मोकळा असताना. नाहीतर काही ठिकाणी हॉल असतो पण कीर्तनाची व्यवस्था होत नाही आणि कीर्तन रद्द करावं लागतं. बऱ्याच ठिकाणी काय झालं, पावसाळ्यात आम्ही अर्धा अंतर कापतो. कधी कधी 50-50 किलोमीटर वरती येतो. लोक म्हणतात मंडप उडून गेला, कीर्तन करायचं नाही, जा माघारी. डिझेल नाही, काहीच नाही.
पण वरून राजाने कृपा केली म्हणून सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्यात आली. तुम्ही एवढा गवळणी असताना कशाला गवळण म्हणू आता. झालेली सेवा हरिचरणी समर्पित करत असताना ज्यांच्या माध्यमातून सेवा मला या ठिकाणी लाभली, मरी आई माता यात्रा महोत्सव, त्याचप्रमाणे श्रावण महिना आणि शेवटचा सोमवार बैलपोळा सणानिमित्ताने समस्त माळी समाज पंच कमिटी, एकदा या कमिटी मंडळासाठी मोकळ्या मनानं जोरदार टाळी वाजवा. दाता तोची एक जाना जो नारायणा स्मरवी. कसे फार थोडे लोक आहेत आणि त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. नियोजन फार सुंदर आहे. लोक कमीत पण नियोजन फार मोठे. नाही तर बऱ्याचदा असं चांगले डोळे उघडून पाहावं लागतं पुढं माणसंच बसलेत का. पण लाइटिंग भरपूर लावली, साऊंडही मोठे मोठे लावलेत, सिस्टीमही छान आहे, डेकोरेशनही सुंदर आहे. नाही तर बऱ्याचदा भला मोठा मांडवून ऐकायला पाचच पांडव. तुम्ही येऊन सर्वांनी शोभा वाढवली. सर्वांचे धन्यवाद. चित्रकार पत्रकार बांधव मंडळी, भाऊ तुम्ही सगळ्यांचे फोटो काढले आणि सर्वांना दाखवले. शेवटी तुमचा एक फोटो काढून घ्या, कारण तुमच्या हातात आहे कॅमेरा. निकालो जोसफ तेरा, म्हणून तुमचा शेवटी तुमचा एक फोटो काढून घ्या. सर्वांचे धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून येणं जाणं झालं सर्व समस्त माळी समाज पंच कमिटी सोनगीर तालुका जिल्हा धुळे, अध्यक्ष श्री रवी भाऊ माळी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आर के भाऊ माळी, आणि ज्यांच्या घरी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली गोकुळ भाऊ माळी, त्याचप्रमाणे इतरही सर्व माळी आणि महाजन बंधू असतील. बाकीचे म्हणतील त्याचंच नाव घेतलं, आमचं नावच घेतलं नाही. तुमचं माहितीच झालं नाही, त्याच्यामुळे सर्वांबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. सर्व माळी समाज पंच कमिटी पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. तुमच्यामुळे एवढ्या दूर येणं झालं आणि या सगळ्या गोड माईबापांचं सोन्यासारख्या सोनगिरीचं दर्शन झालं. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, विठ्ठल जय जय महाराज